नमस्कार, दिलखुलासमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बोलतो आहोत ज्येष्ठ सनदी अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि तरुणांपुढचं स्फूर्तिस्थान अविनाशजी धर्माधिकारी यांच्याशी. अविनाशजी, आपण आलो होतो ते तुमच्या IAS मधल्या एक्सपिरियन्स 10 वर्षाचा जो होता त्याच्याविषयी आपण बोललो. जेव्हा तुम्ही सनदी अधिकारी म्हणून काम करत होतात तेव्हा इतक्या राजकारण्यांमध्ये होतात, लोकप्रतिनिधींमध्ये होतात, तेव्हा कुठे मनात आलं होतं तुमच्या की आपणही कधीतरी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा कॅनव्हास मिळू शकतो, वेगळ्या प्रकारचं कार्यक्षेत्र उघडं मिळू शकतं? तेव्हा राजकीय प्रकारचा एक प्रतिनिधी होण्याचा असा जो काही विचार आहे हा त्याच काळात डोक्यात आला होता का तो बऱ्याच काळ नंतर आला होता? बऱ्याच काळ आधीपासून होता. म्हणजे अगदी लहानपणापासून उत्स्फूर्तपणे सुद्धा मला 1965चं युद्ध आठवतं. त्याच वर्षी पुण्यातल्या दगडूशेठपाशी काही गैरप्रकार घडला होता, त्यांनी जातीय दंगली उद्भवल्या, त्या मी जवळनं मला लक्षात आहेत पाहिल्याच्या ह्याच्या. तेव्हा राजकारण हे एक देशाचं महत्त्वाचं साधन आहे आणि उद्या आपल्याला त्याच्यात काही करता येईल का, हा विचारही खूप आधीपासून होतो. उदाहरणार्थ मी म्हणेन की मी शरद जोशींबरोबरच्या चळवळीत होतो. हेही पुन्हा माझं भाग्य आहे की त्यांच्या उजव्या हाताला थांबून महाराष्ट्रभर प्रवास करत शेतकऱ्याची संघटना आणि शरद जोशींच्या रूपाने अशक्य वाटणारं काम त्यांनी करून दाखवलं. त्याच्यामागे एक आर्थिक तत्त्वज्ञानसुद्धा दिलं. पुढे त्याचं पक्षामध्ये रूपांतर करू किंवा मग आता निवडणुकीच्या राजकारणात उतरू, ह्या सगळ्या काळात मी जवळनं पाहिलेलं पण आहे. मी त्याचा अत्यंत जवळनं सहभागी आहे. तेव्हा होतं आधीपासून. मला त्यातला एक निर्णायक क्षण लक्षात आहे 84 सालातला, की मी शरद जोशींबरोबरच महाराष्ट्राचे दौरे होते. भीक नको हवे घामाचे दाम, ही शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव ही चळवळ. तर मला जाणवलं एका क्षणाला की फॅक्टर अनेक आहेत, पण पक्षीय किंवा निवडणुकीचं राजकारण हे कदाचित आपलं नसेल काम, किंवा मला त्यावेळी वाटलं की आज तरी नाही. या उलट जर अभ्यास केला, प्रशासनात शिरलो, देशाची चक्र कशी चालतात समजावून घेतलं, तर भविष्यकाळात कधीतरी पुन्हा त्याचा विचार करू. अशातूनच मी UPSCचा अभ्यास करून मग IAS पण झालेलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी या दोघांनाही असं वाटत होतं की तुम्ही राजकारणामध्ये यावं, तुमचीही इच्छा होती. पण मग ऐनवेळेला असं नेमकं काय घडलं की चित्र पुढे आलं की अविनाश धर्माधिकारी हे स्वतंत्र इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून पुण्यामध्ये उभे राहिले आणि त्यांचा पराभव झाला. तो पराभव अनेक तुमच्या चाहत्यांच्या, तुमच्या विद्यार्थ्यांच्या आणि तुमच्याकडे एक उभरतं नेतृत्व म्हणून बघणाऱ्यांच्या जिव्हारी लागला होता. मला वाटतं तुम्हालाही त्यांनी फारच त्या यांनी वेगळा अनुभव दिला त्या कालखंडाने. तो काय होता आणि त्याची कारणं काय होती? मुळात राजीनामा देताना संघाच्या किंवा भाजपच्या फार वरिष्ठ, सर्वोच्च, थेट त्यावेळेला अटलजी अडवाणीजींपर्यंत बोलणं होऊन ठरलं होतं की आता सक्रिय राजकारणात यायचं आहे. प्रत्यक्ष राजीनामा देऊन झाल्यानंतर काही टिपिकल राजकीय चक्र फिरली. कदाचित मी कोणाच्या तरी राजकीय करिअरच्या आडवा येत होतो का, असं काही घडलं आणि एक चित्र असं उभं राहिलं की जणू असं काही ठरलेलं होतं का नव्हतं किंवा काही संबंधच नाही जणू आपला. तर मला त्याला सामोरं जाऊन आयुष्य पुन्हा उभं करायला त्रास तर झाला, हे काही नाकारण्यात काही अर्थच नाही आहे. काही म्हणजे कुठलीही सुरक्षितता नसताना एका ह्या शब्दावर आणि विश्वासावर मी सोडलं होतं IAS. आणि घर होतं, संसार होता, काहीही उत्पन्नाचं दुसरं साधन नव्हतं. खरा तरुण गेलो हे समाज नावाच्या ईश्वरानेच मला तारलेलं आहे सगळ्यामध्ये. पण नंतर फिरलेल्या राजकारणाच्या चक्रामध्ये ते सगळं उलटंपालटं झालं. बरं, मग त्या काळामध्ये निदान पुण्यापुरतं सुरेश कलमाडींनी काँग्रेस सोडून मग लोकसभेची निवडणूक लढवायचं ठरवलं शिवसेना भाजपच्या पाठिंब्यावर. मग मला मुख्यतः भाजप आणि संघातलेच अनेक ज्येष्ठ म्हणाले की हे आम्हाला पसंत नाही आहे, आपल्याला बंड करायचं आहे आणि त्याला तुमच्यासारखा सगळ्यात उत्तम आहे. ती माझी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची पार्श्वभूमी पुण्यातनं. अर्थात ती पण चक्र अशी काही नंतर फिरली की एकेकाने अंग काढून घेत राहिले. ज्यांना राजकारण खरंच स्वच्छ झालेलं हवं होतं, अशी पण पॉवरफुल नाहीत माणसं, सामान्य माणसं, पण त्यांना देशाबद्दल तळमळ आहे. म्हणजे मी त्यावेळेला त्याच्यावर मी एक वेगळा लेख लिहिलेला निवडणुकीच्या अनुभवावर, पहिल्या निवडणुकीचा अनुभव. आता मला वाटतं फक्त बहुधा त्याच्या लेखाचं नाव शेवटच्या निवडणुकीचा अनुभव असा पण होणार. एक सांगा, अविनाश धर्माधिकारींनी भाजपाकडून आलेल्या कटू अनुभवानंतर शिवसेनेत प्रवेश केला असं बोललं जातं. भाजपने विश्वासघात केल्याची भावना मनात आहे
का शिवसेनेने तुम्हाला काही वेगळं आश्वासन दिलं, राजकीय करिअरचं यापुढे काही भलं होण्याकरता म्हणून काही तुमची बोलणी झाली, म्हणून तुम्ही शिवसेनेत गेलात? कारण शिवसेनेत प्रवेश करूनसुद्धा शिवसेनेमध्ये तुम्ही रमला नाहीत. काय कारण आहे त्या सगळ्यामागे? त्यातला तुम्ही म्हणताय तसं विश्वासघात हा मला थोडासा कडक शब्द वाटतो. फक्त नीट विचार केला तर पर्यायी शब्द काही नाहीच आहे दुसरा. पण मुळात जर सोडताना फार वरिष्ठांशी बोलून ठरलं होतं की पुढची दिशा आता मुख्यतः राजकीय आणि नंतर चक्र फिरलीन कशाचंच काही नाही. तर माझ्यावर आलेली वेळ आधी स्वतःच्या पायावर उभे कसे राहू, मुलाबाळांचं पण नीट करायलाच पाहिजे शेवटी सगळं ते करू हे होतं भान. पण आता मी म्हणतो की ते सगळं भूतकाळातली गोष्ट आहे. मला थोडा स्वतःबद्दल या गोष्टीचा आनंद आहे की यत्किंचित ते माझ्या मनात त्यातला कुठलाच फॅक्टर नाही. कारण की खरोखरच व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे आणि आपल्याला हवं आहे देशाचं हित झालेलं. आणि उद्या काही पूर्वीचं काही बिनसलेलं असेल तर मग मला जमेल ते काम मी योगदान करत राहणार, यत्न करत राहतो आहे. पुन्हा पुन्हा म्हणेन की समाज इतका पाठीशी उभा आहे की त्या कामाला पण एक चांगला आकार येताना तर दिसतोच आहे. पण मी शिवसेनेकडे असं काही भाजपकडनं विश्वासघात झाल्याची भावना, त्यामुळे आता काय करू, तर मग इकडे जातो असं वगैरे नव्हतं आहे. सांगायचे झाले तर मध्ये आणखीन कटुभावांची यादी खूप मोठी आहे. तसा मी अटलजींच्या सरकारमध्ये भारताचा डायरेक्टर जनरल होतो क्रीडा युवक कल्याण खात्यात. हो. थोडं मोकळेपणाने बोलायचं तर तेही काय फार बरे अनुभव आहेत असं नाही म्हणता येणार. पण त्यामुळे मी वळलो असं नाही आहे. उमा भारती तुमच्या मंत्री होत्या त्या खात्याच्या. क्रीडा आणि युवक कल्याणच्या. पण त्या काळामध्ये माझी उद्धव ठाकरेंची भेटीगाठी झाल्या. एक महाराष्ट्राविषयीच्या काही योजना कल्पनांच्या चर्चा झाल्या आणि त्यांनी पण स्वागत केलं की तुमच्यासारखा माणूस आमच्याकडे आला तर आपल्याला महाराष्ट्राच्या जे काही योजना करायच्या आहेत, पॉलिसी थिंकिंग, त्याला मला उपयोग होईल. म्हणून मी आलो. एक 2-2.5 वर्ष होतो. तुम्ही आत्ता प्रश्न विचारताना शब्द वापरला रमला नाहीत. मी रमला नाही वापरणार शब्द. मला वाटतं की शिवसेना ही सुद्धा महाराष्ट्रातली एक महत्त्वाची ताकद आहे. विशेषतः बाळासाहेबांनी जमा केलेली प्रचंड पुण्य आणि रसरशीत तारुण्य की जे मूळतः देशभक्तीनेच भारावले. तर मी रमलो नाही, मी रमलेलो होतो असं सांगेन मी. पण अशी एक 2-2.5 वर्ष झाली. मला असं वाटलं की पडून होत नुसतेच इथे. म्हणजे मला जे म्हणायचं आहे किंवा समजा पॉलिसी प्लॅनिंग ह्याला कुठेतरी माझा सहभाग आहे असं जर दिसलं असतं तरी माझी काही हरकत नव्हती. पण त्या मधल्या 2-2.5 वर्षांमध्ये लोकसभा निवडणुका पण झाल्या, विधानसभा निवडणुका पण झाल्या, म्हणजे समाजासमोर ठेवण्याचे जाहीरनामे इत्यादी पण झाले. असं कुठे माझा त्याच्यात काही होता. ठीक आहे की पक्षाच्या वतीने समजा रेडिओ टी व्हीवर बोलायला जा, परिसंवादांमध्ये जा. मी त्यासाठी होतो अशी नाही माझी भावना. माझी भावना महाराष्ट्र आणि देशाच्या पॉलिसीज, त्या पॉलिसीवर आधारित कार्यक्रम आणि आपण चित्र बदलण्याचं कसं मांडूयात. मला 2-2.5 वर्षांनंतर वाटलं त्यातलं तर होत काहीच नाही आहे. म्हणून मी निर्णय घेतला की मग आता मी पक्ष किंवा निवडणुकीच्या राजकारणातूनच बाजूला होतो आणि पूर्ण फोकस माझा शैक्षणिक कामावरच करेन तिथून पुढचे. अविनाशजी, आपण तुमच्या या सगळ्या अनुभवांविषयी बोलतो आहोत, पक्षीय अनुभवांविषयी बोलतो आहोत. पण त्याच्यानंतर म्हणजे आपण शिवसेनेविषयी सुद्धा बोललो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अण्णा हजारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्याशी तुमचा फार जवळून संबंध आला. अण्णा 92-93 पासून आळंदीच्या आंदोलनापासून आंदोलनं करत होते. आम्ही माध्यमवाले ते सगळं कव्हर करायचो. पण जेव्हा अण्णांनी स्वतःची अशी एक कोअर टीम सामाजिक कार्याकरता बांधली, त्या कोअर टीमचे तुम्ही एक सदस्य होतात. काय असं नेमकं अण्णांच्या चळवळीत होत गेलं की त्यांचे सगळे जुने थिंक टँकमधले सदस्य हे वेगळे होत गेले? आणि का असं होत गेलं की तुमचं सुद्धा अण्णांचं असोसिएशन तितकं उरलं नाही? वैचारिक असेल सुद्धा, इंटरॅक्शन असेल सुद्धा, तुम्हाला दोघांनाही एकमेकांच्या विषयी आदर आहे हे मलाही माहिती आहे. पण असं काय नेमकं अण्णांच्या चळवळीत घडत गेलं की त्यांची जुनी माणसं त्यांच्यापासून दुरावत गेली? माझ्या अण्णांशी संबंध अण्णा आर्मीतून जेव्हा परतले राळेगण सिद्धीमध्ये तेव्हापासून आहेत. मी त्यावेळेला ज्ञानप्रबोधिनीचा पूर्णवेळचा कार्यकर्ता होतो. आम्ही पण अनेक ग्रामीण विकास प्रकल्पांमध्ये होतो. माझ्याच एका कार्यकर्ता मित्रांनी राळेगणला भेट देऊन एक छोटा लेख लिहिला होता त्यावेळचं सुप्रसिद्ध साप्ताहिक माणूसमध्ये. त्याला त्यांनी नावच दिलं होतं ड्रॅगन जागा होत आहे. म्हणजे गावाकडला माणूस तो ग्रामीण विकासाचा तळातून प्रकल्प एक आकाराला येतो आहे आणि आमच्या त्या मित्राला पोटेन्शियल हे दिसलं होतं. तर अण्णांचे संबंध तेव्हापासून आहे. ते मी शासकीय यंत्रणेतसुद्धा होते. इथपर्यंत की अण्णांचं पहिलं उपोषण वन खात्यातल्या भ्रष्टाचारावरचं 89 सालचं आहे. हो.
मी त्यावेळी महाराष्ट्र शासनात आणि मुख्य सचिवांनी मला बोलवून घेतलेलं त्या पदावर होतो आणि माझी अण्णांशी जवळीक सगळ्यांना माहिती होती. मला त्याही वेळेस सांगण्यात आलं की तुझी जर अण्णांची ओळख आहे तर जरा त्यांना सांग ना की उपोषण करू नका, मागे घ्या. मी त्यावेळेला सरकारी बैठकीत बसून सांगितलं आहे की मी अण्णांना नाही सरकारला सांगीन की अण्णांचे मुद्दे बरोबर आहेत, त्या मुद्द्यांवरची पावलं उचला, तो भ्रष्टाचार कमी करा, असं मी बैठकीत गव्हर्नमेंटच्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या मीटिंगमध्ये बोललेलो आहे. पुढे राजीनामा जेव्हा दिला आणि आपण काही वेळापूर्वी पाहिलं तसं पहिलं ठरलेलं होतं राजकीय क्षेत्रामध्ये यायचं, ते जेव्हा मला बिनसलेलं दिसलं तर मला काही वैयक्तिक माझं राजकीय करिअर करायचं आणि मलाच काय आमदार खासदार व्हायचं आहे असं माझं अजिबात नव्हतं. म्हणून मग विचार होता की आपल्याला भ्रष्टाचार निर्मूलन आणि चारित्र्य निर्मिती. त्यावेळेला अण्णा 96 साली त्यावेळची 2 खाती होती, इरिगेशन आणि 2 खाती होती, त्यातले भ्रष्टाचार घेऊन उपोषणाला बसले होते. आमची एकदम जवळीक होतीच ना, म्हणून मी त्या सर्व चळवळीमध्ये पण सहभागी झालो. मला बहुधा नम्रपणेच असं म्हणायचं की नुसता सहभागी नाही, चळवळ कशी करूयात, कशी मांडूयात, नागरिकांचे युनिट्स कशी तयार करू, त्यांचं प्रशिक्षण करून एम्पॉवरमेंट नागरिकाचं, हे जे की नुसतंच भ्रष्टाचाराचं आपण एक एक प्रकरण काढत काम केलं तर अण्णांचं माझं आणखी 50 आयुष्य पण पुरणार नाहीत. पण आपल्याला समाजासमोर व्यवस्था परिवर्तनाचा कार्यक्रम ठेवायला पाहिजे. त्याचं मॉडेल काय असावं? उदाहरणार्थ माहितीचा हक्क हा एजेंडावर आणण्यामध्ये माझा एक वाटा आहे, म्हणजे नंबर 1चा. आणि मग राज्यभर ती चळवळ कशी उभी करूयात, नागरिकांची संघटना म्हणून. खरं म्हणजे आमचं त्यावेळचं स्वप्न, माझं सार्वजनिक जीवन चालू होतं 75 साली आणीबाणीत आणि मी जयप्रकाशजींच्या चळवळीतला एक छोटा सत्याग्रही म्हणून पण सहभागी होतो. माझी योजना सत्याग्रह करून तुरुंगात जायचं पण ठरलं होतं. तेवढ्याच जानेवारी 77मध्ये इंदिराजींनी निवडणुका जाहीर केल्या, विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष बनला, म्हणून मी तुरुंगात जाता जाता वाचलो. नाही तर मी भूमिगत काम मला जमलेलं थोडंफार छुटपूट काय ते पण केलेलं आणि ठरलेलं होतं. तर JPचं एक मॉडेल डोळ्यासमोर होतं की 73 साली गुजरातपासनं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरू होऊन ती कशी एक देशव्यापी चळवळ बनली आणि त्या चळवळीतून राजकीय पर्यायाचा जन्म झाला. तो फसला हे आपला ऐतिहासिक एक दुःख पण आहे आणि भारताची ट्रॅजेडी म्हणतो मी त्याला. तर अण्णांच्या चळवळीत ही होती अपेक्षा, म्हणून मी त्याच्यात सहभागी होतो. खरं म्हणजे ते सहभागी होतो म्हणूनच आणि अण्णांशी बोलूनच पुण्यातनं निवडणूक लढवायचं पण ठरलं. पण निवडणूक झाल्यानंतर त्यावेळच्या न्यासाचे, ज्याचा मी संस्थापक आहे, त्यांनी परस्पर बसून मला एक चिठ्ठी पाठवली की तुमचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे, आता राजीनामा पाठवून द्यावा. अच्छा. तर मी कुठेही चांगल्या कामाला अडचण नको म्हणून मी काहीही इश्यू न करता शांतपणे पाठवून दिला राजीनामा. तर मी काहीसा बाजूला तिथून आहे, तरी मी भूमिका घेतली की भ्रष्टाचार ही गंभीर समस्या आहे, तिची चळवळ उभा करणारे अण्णा तिला नेतृत्व देतात, मी त्या चळवळीची शक्ती कमी होईल असं मी काही करणार नाही. तर मी बाजूला झालो एवढाच. मी त्याचं मला दुःख जरूर आहे, कारण नसतो तर मला वाटत राहतं की आणखीन मोठं काम. मी तर स्पष्ट वाक्यात बोलतो आहे, केजरीवालनी ज्या तऱ्हेचा अण्णांचा वापर करून घेऊन नंतर विश्वासघात केला ते तर मी 101% केलं नसतं, हे निश्चित आहे. पण जे घडलं ते घडलं. तेव्हा समजा मी वैयक्तिक बाजूला आहे आणि कदाचित मग अशाच प्रकारे आता प्रधान सर त्यावेळी होते, बाबा आढाव होते त्या चळवळीत, महाराष्ट्राच्या अनेक समाज घटकांचं एकत्र आणण्याचं व्हावं, घडलेलं नाही असं त्याचं. पण म्हणजे ही माणसं सगळी दुरावण्यामध्ये अण्णा स्वतःला, म्हणजे अण्णा या सगळ्या जवळच्या माणसांना समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतात का अण्णा कॅरीड अवे होतात? म्हणजे त्यांना जी माहिती लोकांकडून दिली जाते ती खरी मानून चालतात प्रत्यक्ष अनुभवाशिवाय? तुमचं अवलोकन काय? माझं अवलोकन आहे, अण्णा निश्चितपणे अत्यंत बुद्धिमान पण आहेत. अण्णांकडे आपल्या ग्रामीण भागाच्या माणसाला जो कमालीचा कॉमन सेन्स आणि परिस्थितीचं जजमेंट घ्यायचं ते अण्णांच्यापाशी विलक्षण आहे आणि एक प्रकारे इंट्युटिव्ह लेवलला त्यांना लक्षात येतं अशातले. त्यामुळे तुम्ही आत्ता म्हणता हे दोन्हीतली मला वाटत नाहीत कारणं. म्हणजे असलंच तर मग काही तिसरं किंवा गैरसमज किंवा असंही समज असतील अशाच ह्याच्यातले. पण मला फक्त वाटत राहतं की झाली ती चळवळीची हानी. नाही, बरोबर आहे. धर्माधिकारीचं काय झालं यापेक्षा झाली तीच. मी एक दुःखद अनुभवमध्ये मोकळेपणाने सांगतो. 96, 97, 98मध्ये महाराष्ट्रावर आमचे दौरे होते, हजारो लाखोंच्या सभा होत होत्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी नागरिकांची समिती तयार करायची अशी योजना होती. तर मी जी नावं सुचवत होतो ती सगळी रिजेक्ट होत होती.
इतर अनेक नावांबद्दल ती मान्य होती. मला कळत होतं हा स्वतःच गावातला भ्रष्ट माणूस आहे. म्हणजे चळवळच हास्यास्पद होत होती. तर मला नंतर एका फार धक्कादायक रीतीने कळलं की मी सांगतोय ती नावं रिजेक्ट का होत होती, तर अविनाशला या आंदोलनामध्ये संघाने पाठवला आहे आणि अविनाश जी नावं सांगतो ती संघवाले असले पाहिजेत, म्हणून ती सगळी नावं रिजेक्ट करा, असं तिथे थिंकिंग चालू होतं. म्हणजे कुठेतरी तो दुरावा आणि हे सत्य नव्हतं. यातली कुठलीच गोष्ट सत्य नव्हती. नाव गाव न सांगता मात्र एक स्पेसिफिक तपशील सांगतो. एक पूर्वी शासनामध्ये असलेला पोलीस इन्स्पेक्टर होता, स्वच्छ माणूस. आणि पुलोद सरकार असताना भाई वैद्य गृहराज्यमंत्री होते त्या काळात. ह्याला न मागता हप्ते जमा झाले होते त्यावेळचे काही लाख रुपये. तर या पोलीस इन्स्पेक्टरनी एके दिवशी ते सगळेच्या सगळे भाई वैद्यांना दिले आणि आपला सर्व्हिसचा राजीनामा दिला. अशा माणसाला मी सांगत होतो की याला या जिल्ह्याच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा अध्यक्ष करा. त्या माणसाला नाकारण्यात आलं कारण नाव मी सुचवलं. तुम्ही बघायला गेलात तर माणूस विचाराने कम्युनिस्ट आहे ॲक्च्युली. पण माझ्या लेखी मी काय त्याच्यात दुरावा किंवा हे समजत नाही. बोलला तसा वागणारा माणूस आहे. आपलं करिअर पणाला लावून ज्यांनी स्वच्छपणे, पण त्याचं पण नाव रिजेक्ट करण्यात आलं. आणि हे जिथे घडलं तिथले एक प्राध्यापक त्यांनी हे घडल्यापासून 5 मिनिटात मला फोन करून सांगितलं. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुढे अण्णांवर एक वेळ अशी आलेली आहे की 300च्या 300 तालुक्यातल्या समित्याच अण्णांनी एका रकमी बरखास्त केल्या. कारण ते म्हणाले इथेच भ्रष्ट माणसं घुसून बसलेत. मग मी तेच सांगत होतो आधी. तर माझं दुःख एवढंच आहे की माझं काय झालं याची नाही मला फार काळजी. चळवळीची हानी झाली आहे हे निश्चित आहे. पण त्याच्यानंतरच्या काळातही ती अनेक वेळा झाली. तुम्हीच शब्द वापरलात की अण्णांचा वापर करून केजरीवाल मुख्यमंत्री झाले, किंवा बेदीसुद्धा त्यानंतर बाजूला झाल्या. त्याही नंतर भाजपाच्या गोटात जाऊन त्यांनी निवडणूक लढवायचा निर्णय घेऊन आता त्या नायब राज्यपाल झालेल्या आहेत. ह्या चळवळीचं सगळं जे राजकीयकरण झालं, पॉलिटिकल लेवलला ती चळवळ गेली आणि अण्णांच्या सगळ्यात जवळ मांडीला मांडी लावून बसणारी माणसं आज मुख्यमंत्री झाली, नायब राज्यपाल झाले, कोणी आता नवीन पक्ष काढतायत, प्रशांत भूषण आणि हे सगळे. ह्या सगळ्यामध्ये अण्णांना अभिप्रेत असलेली चळवळ आत्ता कुठे राहिली? आणि आता परत त्यांच्याशी संपर्क होतो आहे. काही जे तुम्हाला मुद्दे अपेक्षित त्यावेळेला होते की जनतेला ठराविक वेळात ठराविक सेवा मिळण्याचा कायदा झालाच पाहिजे, ॲब्सोल्युटली, किंवा राईट टू रिकॉल हा आलाच पाहिजे. त्या मुद्द्यावर अण्णांची चळवळ मात्र पुन्हा आता ढिली पडल्यासारखी वाटते. म्हणजे मी करत नाहीये तसं म्हणत नाहीये, पण जो मोमेंटम त्या काळात प्राप्त झाला होता त्यात अण्णांचा वापर करून माणसं आपापल्या पदावर जाऊन बसली, सत्ता मिळवली आणि ही चळवळ पुन्हा ढिली पडल्यासारखी वाटते. काय तुम्हाला वाटतं याविषयी? हा जो लोकपाल लोकायुक्त विषय आहे त्याच्यातही मी माझ्या परीने सहभागी होतो. ॲक्च्युली मी कधी असं काही दुरावा तोडलेले किंवा मी ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ म्हणलं हे काय ते माझी पर्सनल ट्रॅजेडी आहे. तिचा काही मी राष्ट्रीय इश्यूशी मिक्सअप करणार नाही आहे किंवा माझंही चाललं आहे ते वैयक्तिक मला काही मिळावं ह्याच्यासाठी चाललेलं नाही. तेव्हा त्या लोकपाल लोकायुक्त चळवळीतसुद्धा मी माझ्या परीने सहभागी होतो. पण मी त्यावेळेलाही म्हणत होतो की लोकपाल आणणे म्हणजे लोकांना फार तर आणखी एका बोंब मारण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे. मुळात बोंब मारण्याची वेळ कशामुळे येते तिथे दुरुस्ती झाली पाहिजे. त्या दुरुस्तीचा अर्थ आहे की सरकार दरबारी लोकांची कामं नीट झाली पाहिजेत, वेळेत झाली पाहिजेत, पारदर्शकपणे झाली पाहिजेत, भ्रष्टाचार न करता झाली पाहिजेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे टाईम बाउंड, कालबद्ध पद्धत. तर मला माहिती होतं त्यावेळेला की लोकसेवा गॅरंटी ॲक्ट, कारण त्याचं ड्राफ्टिंग किंवा तो प्रपोज करण्यात मी आधी होतो किंवा ही कल्पना ती मी माझ्या निवडणुकीत मांडली होती मी 98 साली की मग असं कायद्याचंच बंधन पाहिजे. कारण मुळे घटनेतली एक मेख आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये सरकारी यंत्रणा लोकांना उत्तरदायी नाही, सरकारी यंत्रणा लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे आणि लोकप्रतिनिधी लोकांना उत्तर देत. तर मी मांडत होतो की आपल्याला जर सरकारी यंत्रणेत काही मूलभूत बदल हवा असेल तर अशी पावलं उचलली पाहिजेत की ज्याच्यात सरकारी यंत्रणा लोकांना थेट उत्तरदायी बनेल. त्यातलं एक पाऊल माहितीचा हक्क, पण तरी माहितीचा हक्क म्हणजे माहिती मिळण्याचा हक्क आहे. मी सांगत होतो दुसरं मोठं पाऊल आहे सरकारी यंत्रणेवर लोकांची कामं वेळेत करण्याचं कायदेशीर बंधन पाहिजे आणि जर ती वेळेत झाली नाहीत तर ज्याच्यामुळे विलंब होतो आहे त्याला शिक्षेची व्यवस्था पाहिजे. तर यथावकाश हा कायदा प्रथम मध्य प्रदेश सरकारने आणला शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असताना. मग गुजरातनी पण केला तेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते आणि मग बिहारनी केला तेव्हा नितीश कुमार होते. मग तो केंद्रात विषय चालू झाला आणि तो मी माझ्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये मांडला होता नंबर 2वर की असा कायदा आणि असं बंधन येण्याची आवश्यकता आहे. आज आपल्याला दिसतं की लोकपाल लोकायुक्त नुसताच झाला, खरं म्हणजे तो दात पडका झाला, नखं गेलेला आयाळ झडलेला सिंह असं मी तो केंद्राने UPA सरकारने कायदा केला त्या दिवशी मी राळेगणमध्ये होतो. दिल्लीतून बातमी आली म्हणून अण्णांनी उपोषण सोडायचं ठरवलं
अण्णांना बोलायचं ते अण्णा बोलले, पण मी म्हणालो की हा कायदा ह्याचे काही घडणारं नाही ह्याच्यात. आता आपण पाहतोय की हे सरकार येऊन 2 वर्ष झाली तरी लोकायुक्त नेमण्याचं काही अजून नावच नाही आहे. त्यामुळे लोकायुक्त काय किंवा समजा राईट टू रिकॉल, आता सर्व आमदारांचे भत्ते वाढले. मी म्हणालो की ते जरूर वाढवावेत, मान्य आहे, पण मग उत्तरदायित्व पण तितकंच वाढवा. जसं 7वा वेतन आयोग येताना सरकारी यंत्रणेचे पगार वाढले, वाढीला काही विरोधाचं कारण नाही, तसं जबाबदार धरा. परफॉर्मन्स म्हणजे डिलिव्हरी परफॉर्मन्स तशा याचा. तर हे खरं आहे की कार्यक्रमांचे झाले पण चळवळीला अभिप्रेत यश नाही मिळालं. तरी मला म्हणायचं आहे की मी काय ह्यालासुद्धा निराश होण्याचं कारण नाही म्हणत. सामाजिक बदल एका दीर्घ टप्प्यावर घडतात आणि कुठेतरी कोणीतरी आधीचे घाव घालावेच लागतात. खडक 365व्या घावाला फुटतो म्हणजे आधीचे 364 वाया गेलेले असतात असं नाही आहे. आपण घाव घालत राहायचे, कधीतरी तो खडक फुटणारच आहे. अविनाश धर्माधिकारींनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक घाव सोसले, पण टाकीचे घण मारून अनेक युवकांची आयुष्य पण घडवलेली आहेत. याच्यानंतर काही क्षणांनी आपण जाणार आहोत या दिलखुलास चर्चेच्या शेवटच्या चरणाकडे, ज्याच्यात फक्त 2च मुद्द्यांवर मला त्यांना विचारायचं आहे. एक म्हणजे नवीन पिढीला घडवणारं त्यांचं चाणक्य मंडळ, आणि दुसरं म्हणजे आजच्या युवकाला अविनाश धर्माधिकारी कसं बघतात, आजच्या युवकाची अवस्था काय आहे, आजच्या युवकांनी कसं बनायला पाहिजे. विवेकानंदांचा आदर्श ठेवून अविनाश धर्माधिकाऱ्यांनी आपली वाटचाल केली, करतायत. आजच्या युवकांनी नेमकं काय डोक्यात ठेवून वाटचाल केली पाहिजे. स्वातंत्र्य दिनाच्या या पूर्वसंध्येला आपण या 2 मुद्द्यांवर अविनाश धर्माधिकारींशी बोलूया आपल्या शेवटच्या चरणामध्ये. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.